हे आहे पिंक कलरचं गुलाब. छान असे सुंदर फुटलेलं आहे. आपलं पिंक कलरचं गुलाब हे सुंदर फुटलेलं आहे. छान असे छान असं फुटण्यासाठी त्याला आपण हे असं झाडाची माती अशी मोकळी करून घ्यायची. म्हणजे काय, झाडाची माती मोकळी आणि चांगली भुसभुशीत माती असल्यामुळे झाडाला चांगली ऊर्जा मिळते. त्याच्यामुळे माती झाडाची चांगली असली तरच झाडाचं ग्रोथ चांगली होती. झाडाची ग्रोथ चांगल्यामुळे झाड छान असं आपलं फुटतं. त्याच्यामुळं आपण हे झाड खुरपून घेतलेलं आहे. माती मस्त अशी छान भुसभुशीत आहे. तर आपण ह्याची खुरपणी करून घेतलेली आहे. हे घेतलेलं आहे आपण सीवीड फर्टिलायझर आणि हे घेतलेलं आहे लिंबोळी खत आणि हे आहे ज्वारीच्या पिठापासून आपण हे ज्वारीचा भुसा निघतो त्याचा आपण पाण्यात टाकून ठेवलेला आहे. ज्वारीचा भुसा त्याच्यात आपण पाणी टाकून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे आपण ही लिंबोळीचं खत आहे. हे आहे सीवीड. हे पण त्याच्यामध्ये टाकून आपण हे त्याच्यामध्ये मिक्स करून हे आपण झाडाला देणार आहे. असे फर्टिलायझर दिल्यामुळे झाड स्वस्त राहतं. एकदम असं मस्त छान असं फुटतं. त्याच्यामुळं असे फर्टिलायझर देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे हे आपण असे फर्टिलायझर देऊन घेतलेले आहे. संध्याकाळच्या टायमाला दिल्यामुळे दिवसभर असं ऊन कडक असतं. संध्याकाळच्या टायमाला दिले की थंड राहतं आणि झाडाला पण चांगलं पोषण मिळतं. त्याच्यामुळं संध्याकाळच्या टायमाला आपण दिलेलं आहे. हे आहे आपलं पांढऱ्या कलरचं गुलाब. सुंदर असे फुटलेलं आहे आपलं झाड. छान असे फुटी फुटलेल्या आहे. त्याच्यामुळे त्याला आपण हे सीवीड फर्टिलायझर आणि हे लिंबोळी खत देणार आहे. त्यामुळे आपण हे झाडाला जरा थोडंसं खुरपून घेऊया. खुरपून घेतल्यामुळे झाडाला आपण खत जे देतो ते झाडाला योग्य पोचतं. त्याच्यामुळं थोडीशी खुरपणी करून घ्यायची झाडाची. तर आपण खुरपून घेतलेलं आहे. आणि हे मोहरीची पेंड आहे ते पण थोडंसं आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हे पाण्यात भिजवून असं देऊन घेतलं तरी चांगलं राहतं. आपण पाण्यात भिजवलेलं नाहीये, आपण तसंच देणार आहे मातीमध्ये. हे आहे लिंबोळी खत. ऑर्गॅनिक असल्यामुळे चांगलं असतं झाडाला. हे आहे सीवीड फर्टिलायझर. थोडंसं आपण घालून घेणार आहे. उन्हाळा असल्यामुळे जास्त खत देऊन पण काही कामाचे नाहीत. थोडे दिले म्हणजे भरपूर असतं झाडाला. आपण याला आता खत देऊन घेतलेलं आहे. पाणी घालून घेऊया थोडंसं. तर आपण याला पाणी घालून घेतलेलं आहे. हे पिवळं जास्वंदाचं झाड आहे. त्याला आता छान फुटलेलं आहे. त्याच्यामुळं आता याला कळे यायला चालू झालेले आहेत छोट्या छोट्याशा. त्याच्यामुळं त्याला आपण खत देऊन घेणार आहे सीवीड ग्रॅन्युल्स आणि लिंबोळी खत. त्याच्यामुळे आपण आता त्याला खुरपून खत देऊन घेऊया. हे आपण लिंबोळी खत आणि सीवीड फर्टिलायझर देऊन घेणार आहे. हे आता आपण देऊन घेतलेले आहे लिंबोळी खत. हे आपण घेतोय हे सीवीड. हे असं आपण झाडाला देऊन घेतलेलं आहे. हे मातीमध्ये मिक्स करून घेऊया. याची माती वल्लीच आहे.
ह्याच्यामुळं त्याला पाणी नाही देणार आपण आता. तर आपण ह्या झाडाला देऊन घेतलेला आहे, जास्वंदाच्या झाडाला सीवीड, ग्रॅन्युल्स आणि लिंबोळी खत. हे आपल्याकडं लिंबूचं झाड आहे, त्याला पण आपण दिलेलं आहे सीवीड आणि लिंबोळी खत. हे मोगऱ्याचं झाड आहे, त्याला कळ्या भरपूर आहेत. त्या कळ्या उमलण्यासाठी, त्याला पोषण मिळण्यासाठी आपण त्याला देणार आहे लिंबोळी खत आणि सीवीड ग्रॅन्युल्स देणार आहे आपण त्याला. मोगऱ्याच्या झाडाची माती खुरपून आपण त्याला खत देऊन घेतलेला आहे. मस्त सुंदर असं छान अशी माती आहे.